गोवंश तस्करीचा पर्दाफाश. प्राणी फाउंडेशनच्या सहकार्यानं कत्तलखान्यात जाणाऱ्या 21 गोवंशांची थरारक मुक्तता. या क्षणी एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बातमी. प्राणी फाउंडेशनच्या गोपनीय माहितीनुसार घोटी येथून विनापरवाना गोवंश वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MH16G0737 म्हणून कत्तलखान्यात नेले जात असल्याचे तब्बल 21 गायी बैल चांदोड पोलिसांनी आणि लासलगाव येथील गोरक्षकांनी मंगळरूळ फाट्यावर थांबवले. या ट्रकमध्ये गोवंशांची अमानुष वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून गाय बैलांच्या तोंडाला दोरीने मुसक्या बांधलेल्या अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबून वाहतूक करण्यात येत होती. या प्रकरणी चांदोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 484/2025 दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 कलम 5A 5B, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा कलम 11(1)ड, भारतीय न्यायसंहिता कलम 325, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास चांदवड पोलीस करत आहेत. गोवंश तस्करी मागे नेमके कोण याचे धागेदोरे शोधले जात आहेत. गोवंशांच्या रक्षणासाठी प्राणी फाउंडेशन, गोरक्षक आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. कायद्याला आव्हान देणाऱ्यांना आता सुटका नाही. कॅमेरामन विजय भावसार, संपादन विजय धामणे, नांदगाव. आज तारीख 13/12/2025 प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष न्यायदेवी पटेल यांच्या माध्यमातून ही 6 टायर टाटा कंपनीची ट्रक घोटी येथून 21 गोवंश घेऊन वाहतूक करत आहे अशी माहिती लासलगाव टीमला मिळाली आणि लासलगाव टीमला चांदवड शहरामध्ये मंगळूर फाटा येथे गाडी पकडण्यात यश प्राप्त झाले. जय श्रीराम, जय गुरु.